प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. शांती घ्या शांती, तुम्ही शांती घ्या शांती. शांती घ्या शांती, तुम्ही शांती घ्या शांती. एकामेका प्रेम ध्यान द्या, शब्द आपुले गोड मानूया, हीच खरी शांती. शांती घ्या शांती, तुम्ही शांती घ्या शांती. पुष्कळ वेळेला पवित्र मिस्साबलीमध्ये शांतीदानाच्या वेळेला हे गाणं गायलं जात असताना आपण ऐकत असतो. पवित्र मिस्साबलीमधील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो की लवकरच आपण परमेश्वराला आपल्या हृदयात स्वीकारणार असतो आणि त्यापूर्वी आपल्या शेजाऱ्याबरोबर आपली शांती होणं आवश्यक आहे. त्याचंच प्रतीक म्हणून पवित्र मिस्साबलीमध्ये आपण एकमेकांना शांती देत असतो. मात्र बायबलमध्ये अशा काही वचनांचा उल्लेख आहे की जी वचनं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताने हे शब्द उच्चारले असतील का. एकूण 3 अशी वचनं कधीकधी माणसाला खटकतात. एक वचन आजच्या शुभवर्तमानात आलेलं आहे, तशा स्वरूपाची 2 वचनं इतर शुभवर्तमानात कुठेतरी आलेली आहेत. ते वचन आहे की मी पृथ्वीवर शांतता पसरविण्यास आलो आहे असं तुम्हाला वाटते का? मुळीच नाही. मी शांतता पसरविण्यासाठी नव्हे तर फूट पाडण्यासाठी आलो आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं. किंवा तशा स्वरूपाचं दुसरं एक वचन म्हणजे मी ह्या पृथ्वीवर शांतता पसरविण्यासाठी आलो आहे का? नाही, मी आग पेटविण्यासाठी आलो आहे. आणि ती आत्तापर्यंत पेटली असती तर किती बरे झाले असते असं येशू सांगत आहे. आणि तिसरं त्या स्वरूपाचं वचन आहे की मी पृथ्वीवर शांती पसरविण्यासाठी आलो आहे असं तुम्हाला वाटते का? तर नव्हे, तर मी तलवार चालवण्यासाठी आलेलो आहे. ह्या ठिकाणी तलवार हे युद्धाचं प्रतीक, फूट हे 2 पक्षामध्ये पडलेल्या मोठ्या भेदाचं प्रतीक आणि आग ही सुद्धा जणू काही जे चांगलं आहे ते नष्ट होईल अशा प्रकारच्या गोष्टीचं प्रतीक आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त अशी वचनं कशासाठी उच्चारत असावा? त्याच्यासाठी पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सुवार्ता पसरवित करायला सुरुवात केल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्या सुवार्तेचा स्वीकार केला. पेत्रासारखे, आंद्रियासारखे, योहान आणि याकोबासारखे, मत्तई जकातदारासारखे, फिलिप बेत्सैदाकर सारखे, थॉमस सारखे आणि हिंसाचारी गटाचा जिलोत म्हटलेला शिमोन कनानी ह्याच्यासारखे लोक तात्काळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले. काही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रवचन ऐकल्यानंतर झुंडीच्या झुंडीमध्ये सहभागी होऊन ते येशूच्या मागोमाग फिरत राहिले. मरिया मग्दलिया आणि अशा काही स्त्रिया तर गालिलाहून जेरुसलेमपर्यंत येशूच्या बरोबर राहिल्या, पैसे अडक्याने सुद्धा मदत करत राहिले. परंतु सर्वांनी अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला असं नाही. शास्त्री पुरुषांनी तर त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. जुदासने तर त्याला फसवण्याचा घाट घातला. पेत्राने त्यानंतर शेवटी त्याला नाकारलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला निर्माण झालेली. येशूला ठाऊक होतं की आपण जी सुवार्ता सांगत आहोत ती सर्वजण स्वीकारू शकत नाहीत. जे स्वीकारतील ते येशूच्या मागे येतील, जे नाकारतील ते येशूपासून दूर जातील. परंतु येशूचे शिष्य आणि येशूचे विरोधक ह्यांच्यामध्ये फूट पडणार आहे. ह्यांच्यामध्ये एक प्रकारचं युद्ध सुरू होणार आहे. तलवार जणू काही हाती घेतली जाणार आहे. ह्यांच्यामध्ये जणू काही विस्तव जाणार नाही, आग पेटली जाणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती. कधी कधी एकाच कुटुंबात 2 माणसांनी येशूचा स्वीकार केलेला असायचा आणि 3 माणसांनी त्याला नाकारलेलं असायचं. म्हणून सुनेविरुद्ध सासू, सासू विरुद्ध सून, मुलाविरुद्ध बाप आणि आई विरुद्ध मुलगी, भावाविरुद्ध भाऊ किंवा बहीण, अशा प्रकारची उभी फूट घरामध्ये पडल्याचं देखील चित्र नंतर दिसू लागलेलं होतं.
इथे एक महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की माणसाने भूमिका घ्यायला घाबरायचं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार एकदा भूमिका घेतली की मग आपले मित्र आणि आपले विरोधक आपल्या समोर उभे ठाकणार, ह्याचीच जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताने चुणूक आपल्या शिष्यांना दिलेली होती. परंतु त्यासाठी माणसाने घाबरून जायचं नाही असंही त्याने सांगितलेलं होतं. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर आहोत की त्याच्या विरुद्ध आहोत तपासून पाहूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.